नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी खुसखुशीत अशी नानकटाई परफेक्ट प्रमाण वापरून आपण करणार आहोत। त्यासाठी आपण इथे ड्राय इन्ग्रेडियंट्स आधी चाळून घ्यायचे आहेत। हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घ्यायचंय, पाव वाटी रवा घ्यायचा आहे। हा बारीक रवा आहे, अगदी हा रवा घ्यायचा। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चाळून घेऊया। बेकरी प्रोडक्ट्स चाळले की अतिशय हलके फुलके होतात, त्यामुळे नेहमीच चाळूनच घ्यायचे। हे बघा, आता आपण हे सगळं चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपण एक पिंच ऑफ सॉल्ट मीठ घालायचे आणि छान आणि चव येते। थोडीशी वेलची पावडर घालूया। आता हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे। आता इथे आपण घ्यायचे अर्धी वाटी तूप। याच्या बदली तुम्ही डालडा सुद्धा घेऊ शकता। त्यात घ्यायचे पाऊण वाटी पिठी साखर। आता हे मिश्रण आपल्याला अगदी लाईट स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं। अगदी याचा कलर चेंज झाला पाहिजे। हे बघा, छान असं स्मूथ झालेलं आहे। याचा कलर पण चेंज झाला। आता हे काढून घेऊया आणि आता आपण जे ड्राय मिक्स केलेलं आहे ते यामध्ये घालायचे। आता हे घालूया यामध्ये। यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये एकच काळजी घ्यायची की एकाच वाटीने किंवा एकाच कपाने सगळी मेजरमेंट्स घ्यायची। हाताने मळून घेऊया। हलक्या हाताने याचा गोळा बनवायचा आहे, जोर लावायचा नाहीये, नाहीतर मग त्यातलं सगळं तूप असं बाहेर येतं। अगदी हलक्या हाताने करायचंय। याला जर अगदी सुकं सुकं वाटत असेल तर थोडंसं तूप घालायचं, पण पाणी किंवा दूध घालायचं नाही अजिबात। हे बघा, हा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं आपण हा असं झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झालेली आहेत। मी 180 डिग्रीजला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। आता आपण याचे तुम्हाला एक ठराविक माप हवं असेल तर एखाद्या कुठल्या तरी मापाने घ्यायचे, नाहीतर असेच आपण हाताने घेतलं तरी चालेल। पेढे बनवायचे। हे बघा, हे असे पेढे करून हा ट्रे मी घेतलेला आहे, यात आपण एक एक ठेवत जाऊया। जास्त दाबायचं नाहीये, नाहीतर त्यातलं सगळं तूप जे असतं ते बाहेर येतं। आणि थोडं अंतर ठेवायचंय मध्ये, कारण ते पसरतात, मग ते एकमेकाला चिकटतात। सगळे पेढे आपण करून घेऊया आधी। हे बघा, आपले टोटल 9 मोठे आणि 1 लहान झालेला आहे पेढा, म्हणजे नानकटाई। जर तुम्ही जितका मोठा आकार ठेवाल त्या प्रमाणात तुमच्या नानकटाया होतील। आता यावर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे। आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे। आता हे 180 डिग्रीजला आपल्याला 20 मिनिटं बेक करायचे। हे बघा, 20 मिनिटं झालेली आहेत। आपली नानकटाई तयार आहे। तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर अशी झालेली आहे। छान असे क्रॅक्स पडलेले आहेत। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। हे प्रमाण वापरून तुम्ही करून बघा, नक्की अतिशय सुंदर होणार आहे। अजिबात फेल होणार नाही। तुम्ही नक्की करून बघा। ह्याच एकाच वाटीने सगळं माप घ्यायचंय। आणि जर माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे जरा आता थंड होऊ दे, मग मी तुम्हाला दाखवते, कारण गरम असताना ती थोडीशी नरम असते, त्यामुळे थोडीशी थंड झाल्यावरच आपण बघूया। आता आपली नानकटाई थंड झालेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
हा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी थोड्या मोठ्याच केलेल्या आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला ही जी लहान केलेली आहे ती तुम्हाला तोडून दाखवते कशी किती खुसखुशीत अशी झालेली आहे. हे बघा, वाव, अगदी मस्त अशी झालेली आहे. आणि खालून असा रंग आला पाहिजे तेव्हाच आपली नानकटाई बेक झाली असं समजायचं. आपल्या नानकटाई तयार आहेत. अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अगदी व्यवस्थित अशी आपण अर्ध्या ते पाऊण तासात छान अशी परफेक्ट नानकटाई विदाऊट फेल बनवू शकतो. ह्याला फार वेळ लागत नाही आणि करायलाही सोपी आहे. मी गव्हाच्या पिठाची केली आहे, तुम्ही मैद्याचीही करू शकता. मैद्याने आणि जास्त चांगला रिझल्ट येतो, पण आपली गव्हाच्या पिठाची सुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे नानकटाई. तुम्ही नक्की करून बघा. कशी झाली हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.